आला आहे ओतूरमधील कप्रदिगेश्वर मंदिरापासून. हे बघा हे कप्रदिगेश्वर मंदिर आहे. तर चला आपण आज जाऊया. हे 12 ज्योतिर्लिंग आहे ते तुम्हाला दाखवतोच. पहिल्यांदा मेन मंदिर दाखवणार आहे मी. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे पटकन जावं लागणार आहे. इथे नंदी आहे. नंदी पाहिलं तर आतमध्ये हे असं मंदिर आहे पूर्ण. ही दानपेटी आहे इथं. तर इथं एक आहे हे कासव. हे कासव मंदिर आहे. हे आपले शिवलिंग आहे. असे शिवलिंग आहे. बाबा आहे. तर चला अजून एक छोटंसं इकडे शिवलिंग आहे. हे सगळे असे छोटे छोटे देव आहे. हो का हे एक आहे. तर मी आता बाहेरचे 12 ज्योतिर्लिंग दाखवतो. त्याच्या आधी आपण जरा चैतन्य महाराजांची समाधी घेऊन येऊया, बघून येऊया. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. हे बघा आपण आलेलो आहे. हे बघा इथे एक पिंपळाचं झाड आहे. समाधी इकडे जाऊया. बघा ही समाधी आहे. असं आहे चैतन्य महाराजांची समाधी. रामकृष्ण हरी. पादुकांच्या पाया पडेल. इकडं असं बाहेरचं आहे. आता मी तुम्हाला मांडवी दाखवणार आहे. तर चला मित्रांनो मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही अशी मांडवी नदी आहे. बघू शकता ओतूरमधील मांडवी नदी. तर आता आम्ही 12 ज्योतिर्लिंग दाखवणार आहे. तर चला मित्रांनो हे असं आहे. सुरुवात इकडून करूया. हे बघा आलो. हे असं म्हणजे इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, हे एक आहे, त्यानंतर हे एक आहे. असं आहे. तर त्याला पटकन जाऊया. इथे एक आहे, इथे आहे. असं मंदिरचं मागचं आहे. ही सगळी झाडं आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ इथे स्टॉप करूया. दाखवायचं